श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 मार्च वार रविवार आणि या दिवशी आली आहे कामदा एकादशी. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हटले जाते. ही हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी असल्याने तिचे विशेष महत्त्व आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एकादशीच्या व्रताचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी सोडणे आवश्यक आहे. द्वादशी तिथीला सूर्योदयानंतरच व्रत सोडावे. सोमवारी म्हणजेच 30 मार्च रोजी सकाळी तुम्ही 6:14 पासून ते 7:09 दरम्यान उपवास हा सोडू शकतात. याच वेळेमध्ये जर तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे असं शास्त्रात सांगितलं आहे. कामदा एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आणि कुटुंबातील सर्व पापे व वाईट शक्ती दूर होतात. हे व्रत व्यक्तीला आरोग्य, सुख आणि समृद्धी प्रदान करते. हे व्रत व्यक्तीला जन्म मृत्यूच्या कधी न संपणाऱ्या चक्रातून मोक्ष मिळवण्यासाठी मदत करते. कामदा एकादशीचं व्रताचे पालन केल्याने निसंतान जोडप्यांना संतती प्राप्त होते. तसेच कामदा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेले सर्व पापापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तसेच कामदा एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञासारख्या यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच तुम्ही कामदा एकादशीचं व्रत केलं नाही तरीही चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. चैत्र महिन्यापासून जे आपल्या हिंदू नवीन वर्षाला सुरुवात ही होत असते आणि चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या या कामदा एकादशीला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि स्नान केल्यानंतर आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला दानसुद्धा करायचं आहे. हे स्नान आणि दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात. या वस्तू टाकल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. अंथरूणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे. आता आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नानसुद्धा करू शकतात. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे तुळशीचं पत्र. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस.
पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तिची पत्र तोडली जात नाही किंवा तिला जल हे अर्पण केलं जात नाही, कारण या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. जर कळत नकळत आपल्याकडं तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला लागत असतात. म्हणून जे पण तुम्हाला पूजेकरता पत्रही लागणार आहेत ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होतात आणि आपल्यावर अखंड लक्ष्मीनारायणाची कृपाही होत असते. तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे चिमूटभर काळे तीळ. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो आणि त्याने स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तसेच दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला आवर्जून चिमूटभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. स्नान करताना निरंतर आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु हा स्नान मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो आणि त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते. पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाही आहेत. तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.